संपूर्ण देशभरामध्ये पुतळ्याची रथयात्रा सुरू आहे. आम्ही पुणेकर ऑल जपान असोसिएशन ऑफ इंडियन आणि महाराष्ट्र शासनाकडनं हा उपक्रम सुरू आहे. आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा जपानमधील टोकियो या शहरामध्ये बसवण्यात येणार आहे आणि यासाठी आम्ही पुणेकर ही संस्था पुढाकार घेते. आपल्यासोबत आम्ही पुणेकर या संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव आहेत. काय सांगाल, या पुतळ्याचं वैशिष्ट्य काय आहे? आणि एक जे कायम वारंवार विचारला जातो प्रश्न की शिवाजी महाराजांचा पुतळा जपानमध्ये इतक्या ठिकाणी लावला जातो पण टोकियोत लावावा, यामागे नेमकी संकल्पना काय होती? एक वर्षापूर्वी जपानच्या टोकियोच्या राजाने योगेंद्र पुराणिक म्हणून जे आहेत त्यांनी आम्हाला कॉल केला की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आम्हाला टोकियोमध्ये द्या. मग ह्या सगळ्यातल्या परवानग्या, सर्वात महत्त्वाच्या परवानग्या हा विषय होता. तर भारतातल्या सगळ्या परवानग्या आपण त्यांना दिल्या आणि टोकियो सरकारकडनं सगळ्या परवानग्या त्यांनी घेतल्या आणि 8 मार्च रोजी 2025 रोजी ह्याचा अनावरण सोहळा पार पाडणार आहे. आपल्या सोबत आयोजक पण आहेत. काय सांगाल, तुम्हाला नितीनजी, अजून विपिनजी, तुम्हाला अजून कुठून अशा स्वरूपाचं विनंती करण्यात आली आहे का की आमच्या इथे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा? जैसलमेर मधून एक विनंती आली आहे आणि वॉशिंग्टन इथून एक विनंती आली की असा पुतळा इकडे जैसलमेरलाही द्या, वॉशिंग्टनलाही द्या. समुद्री मार्गे हा पुतळा जपानला नेण्याचं प्रयोजन आहे आणि 8 मार्चला या पुतळ्याचं जपानमध्ये अनावरण केलं जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा.